भगवान पवन सूत हनुमान महाराज की जय। ऐसे बोलूने आपण रणी लक्ष्मणे रावण श्रीरामाने लक्ष्मण धनुष्य बाण सजिले। असो सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणाला प्रणिपात करून या ठिकाणी वेळेवाकड्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील। कथा युद्धाचा प्रसंग आहे। ज्यावेळेस स्वतःहून राजा रावण हे सर्व सैन्यासहित युद्धासाठी आल्याच्या नंतर हे कार्य विभीषणजीनं पाहिलं आणि ज्यांना भगवंताला प्रभू रामचंद्राला शब्द दिलेला होता, स्वतःचं शरीर जरी त्या ठिकाणी अर्पण करावं लागलं, प्राण जरी त्याग करावा लागला तरी सेवेमध्ये मागे हटायचं नाही। हे राजा रावणाचं सर्व कृत्य पाहिलं। वानर सैन्य सर्व असणारी गतप्राण होती। अनेक जण मूर्छायमान होतात, सुग्रीवजीला दम निघला नाही। आव्हान केलं त्या ठिकाणी, स्फुरण चढलं युद्धाचं। राजा रावणाला आव्हान केलं आणि आव्हान केल्याच्या नंतर सुग्रीवजीच राजा रावणावरती धावून गेले। मात्र विचार करायला लावला राजा रावणाला की सुग्रीवजी काही साधे असणारे सर्वसामान्य नव्हते, शक्तिवान होते, त्याच्यामुळं आघात करू लागले। त्यावेळेस अगदी आवेशामध्ये पुन्हा प्रत्युत्तरामध्ये राजा रावणानं आणि लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राला लक्ष्य केलं महाराज आणि त्यांच्या दिशेनं बाणाचा वर्षाव करू लागले। पुढे काय झालं? एरेकडे दस शिरा देखुनी वानर सैन्य समुद्र जैसा मती जे शिरसागर ते वानर वीर विमर्दी। राजा रावणाने सर्व वानर सैन्याकडे पाहिल्याच्या नंतर असं दिसलं, ज्यावेळेस म्हणले काय झालं होतं, समुद्रामध्ये मंथन झालं होतं आणि मंथनाच्या वेळेस मग समुद्रामध्ये काय होतं, ते पर्वत असणारा वडायचा होता, घुसळण करायचं होतं आणि मग तशा अवस्थेला म्हणले या वानर सैन्याचं मंथन राजा रावण स्वतःच्या शक्तीनं करू लागले। बाणानं किती मारू लागले, शस्त्र किती टाकू लागले, अस्त्र किती टाकू लागले। मग समुद्रातलं पाणी समुद्र मंथनाच्या वेळेस जसं खवळलं होतं त्या ठिकाणी घुसळण झालं होतं, ती अवस्था वानर सैन्याची होऊ लागली। कुणी खाली पडू लागलं, कुणी उठू लागलं, कुणाचं मुंडकं तुटू लागलं, कुणाचा हात तुटू लागला। अशी सर्व चेंगराचेंगरी अवस्था राजा रावणानं वानर सैन्याची केली। देवी मकर सागरे खाला ते वानराचे दळ रावणे केला हलकळो। बरोबर आहे ना? बरोबर। जेवी मध्ये काढलं नाही ना, आहे का, म्हणून हे झालं। दुची एकच केली त्याने। तुम्ही घ्या तुमच्या पद्धतीने, घ्या डबल घ्या। जेवी मकरे सागरे खलाळ जेवी वानराचे दळ वाराने केला हलकलोर शळजाळे वर्षणी शरजाळ वर्षणू बाणाचा त्या ठिकाणी वर्षाव केला म्हणले आणि वानरांनी काय केलं माहिती का म्हणले? मकर कोण होता? त्या गजाचा पाय धरणारा, स्वतःचा अस्तित्व सोडित नव्हता, तसं वानर सैन्याने केलं म्हणले। यांनी किती जरी बाणाचा वर्षाव केला का, पण हेही काही कमी नव्हते। रामासाठी असणारा स्वामीच्या कार्याकरता वानर सैन्यही त्या ठिकाणी असणारी म्हणले प्राणावर उदार झालेली होती। त्याच्यामुळं राजा रावणाच्या एवढ्या बाणाचा त्या ठिकाणी प्रतिकार ही वानर सैन्य करू लागली। रावणाचे उग्र शर तेने बेदले वानर डाये तळमळीत वीरा कपी संभार खळबळीला कपी संभार खळबळीला खळबळ उठली वानर सैन्यामध्ये। सर्व समुदाय असणारा जी काही खडतर बाण होते राजा रावणाचे हे अंगामध्ये ऋतू लागले महाराज, लागू लागले। तसं तसं असणारा यांचा प्राण असणारा कासावीस होऊ लागला। सर्व वानर सैन्य तळमळ करू लागली। मात्र पुढे काय केलं? येता देखून रावण सुग्रीवासी आले स्फुरण त्यासी कराव यारना
केले उड्डाणाती वेगे, केले उड्डाणाती वेगे. कसं उड्डाण केलं म्हणले, अतिवेगानं आवेश आला सुग्रीवजीला. म्हणले अरे हे तर म्हणले सर्व वानर सैन्याचा चेंदा करू लागलाय, वानर सैन्यात प्राण होऊ लागली, मूर्छायमान होऊ लागली, आणि आपली शक्ती काय कामाची म्हणले. स्फुरण आलं सुग्रीवजीनं, उड्डाण केलं, मीच पाहतो म्हणले, असा आवेश धारण केला.